राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा राजकारण तापलं आहे। एकीकडे अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करण्याची मागणी केली जात आहे, दुसरीकडे मराठा ओबीसी आरक्षणावरून वातावरण तापलं आहे। मराठा ओबीसी समाजाने एकाच वेळी मुंबईत आंदोलनाची हाक दिली आहे। मनोज जरांगे यांनी येत्या 29 ऑगस्ट रोजी आंदोलनासाठी परवानगी मागितली आहे, तर मनोज जरांगे यांच्या आधीच ओबीसी आंदोलकांनी आझाद मैदानासाठी पोलीस ठाण्यात परवानगी मागितली आहे। त्यामुळे आझाद मैदानावरून दोनही गट आमने सामने आले आहेत। ओबीसींनी 28 ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर आंदोलनाची मागणी केली आहे। वकील मंगेश ससाने यांनी 12 ऑगस्ट रोजी आझाद मैदान पोलीस ठाणे आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज केला आहे। परवानगी प्रक्रिया सर्वात आधी आम्ही अर्ज केला आहे, त्यामुळे नियमानुसार ओबीसी आंदोलनाला प्रथम प्राधान्य मिळायला हवं, अशी भूमिका ससाने यांनी घेतली। वकील मंगेश ससाने यांनी म्हटलंय की आम्ही कायद्यानुसार आणि वेळेआधीच अर्ज दाखल केलाय। मनोज जरांगेचा वराती मागून घोडे चालणार नाही। आता प्रशासनाने अर्जाची तारीख आणि नोंदणीचा क्रम लक्षात घ्यावा, त्यानंतर योग्य तो निर्णय घ्यावा। ओबीसी व्हिजेएनटी अलुतेदार बलुतेदार समाजासाठी आंदोलन पुकारण्यात आलं। या आंदोलनाची पुढील रणनीती आणि नियोजनाबाबत कार्यकर्त्यांची बैठक घेतली जाईल, त्यानंतर अधिकृत घोषणा केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.